नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेती माझी कार्यशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण गांडूळ खताचं बेड याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊ. कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान एक बेड जे आहे हे गांडूळ खताचं पाहिजेच. हे जे बेड आपण टाकलेलं आहे आपण बघता, हे 12 फूट लांबी आहे, याची 4 फूट रुंदी आहे आणि 2 फूट उंची आहे. हे आपण आज बेड पूर्ण भरून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण यामध्ये वाळलेला सुरुवातीचा थर जो दिला तो वाळलेला लिंबाची पानं टाकली. त्यानंतर आपण यावर एक 6 इंच सोयाबीनचा पण जे भुसा असतो त्याचा थर दिला. त्यानंतर एक 6 इंचाचा आपण कुजलेलं शेणखत जे आहे त्याचा थर दिला. त्यानंतर परत पुन्हा आपण 6 ते 7 इंच सोयाबीनचा कुजलेला सोयाबीनचा ते भुसा आहे त्याचा थर दिला. आणि हा आपण शेवटचा जो थर आपण बघताय तो हे कुजलेलं शेणखत आहे. या शेणखताने आपण पूर्ण हे भरून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार, याला जे 5 ते 6 दिवस कंटिन्यूअस दररोज आपण याला पाणी मारणार. पाणी मारल्यामुळे ह्या शेणखतामध्ये जी गरमी असते ते एकदम थंड होणार आणि एक 5 ते 6 दिवसानंतर आपण याच्यामध्ये वर्मी कल्चर जे आहे, जे गांडूळ आहेत ते साधारणतः एका बेडला आपण 3 किलो सोडतो, तर ते आपण याच्यावर सोडणार. आणि त्यानंतर याला एक 2 महिने कंटिन्यूअस आपण एक ओलावा याच्यामध्ये ठेवणार. म्हणजे दररोज आपण पाणी याच्यामध्ये टाकणार. आणि वर जे आहे याच्या ते साधारणतः आपण एक बोंद्रीचे पोते, गोनपाट ज्याला म्हणतो, ते आपण टाकणार. आणि त्याच्यावर हे दररोज आपण त्याचे 4-5 बकेट आपण पाणी टाकणार. आणि हे आपण बघू शकता, हे ज्याचं वर्मी वॉश निघेल याची पण आपण खड्डा करून व्यवस्था केलेली, एक बकेट ठेवलेली आहे. साधारण पहिले एक 10 ते 15 दिवस हे जे वर्मी वॉश मिळेल ते आपण या खड्ड्यामध्येच टाकू, ह्याच्या बेडमध्येच टाकून द्यायचे. आणि साधारण 15 ते 20 दिवसानंतर ते वर्मी वॉश जे आपल्याला मिळेल ते वर्मी वॉश नंतर आपण काय करायचं, एक दुसऱ्या ड्रम मध्ये आपण स्टोरेज करायचं, जेणेकरून ते आपल्याला फवारण्याकरता किंवा ह्याच्याकरता आपल्याला झाडाच्या बुंद्यामध्ये आपण टाकू शकतो, झाडावर फवारणी करू शकतो. आणि ते अत्यंत उपयुक्त असं वर्मी वॉश साधारणतः एका बेडमधून आपल्याला एक 40 ते 50 किलो वर्मी वॉश मिळतं. आणि हे जे बेड आपण बघताय, ह्या बेडमधून साधारणतः 600 ते 700 किलो प्युअर गांडूळ खत आपल्याला 2 महिन्यामध्ये तयार होतं. तेव्हा मी प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती करेन की प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान एक बेड तरी आपण, ज्यांच्याकडे फळबाग आहे आणि ज्यांना ऑर्गॅनिक शेती करायची, त्यांनी किमान एक बेड तयार करायला हरकत नाही. हे बेड काय मार्केटला साधारणतः 1600 ते 2000 एक बेड आपल्याला मिळतं. 450 काहीतरी मायक्रोचं हे आहे हे. आणि साधारणतः हे 5 वर्ष बिलकुल टिकतं आपल्या शेतामध्ये. तेव्हा प्रत्येकाने एक बेड आपण तयार करायला हरकत नाही, जेणेकरून आपल्याला 2 महिन्यामध्ये 600 ते 700 किलो प्युअर गांडूळ खत याच्यामधून तयार होतं. आणि साधारण 40 ते 50 लिटर वर्मी वॉश मिळतं, जे की बाजारात वर्मी वॉशचे 100 रुपये लिटरने त्याची विक्री चालू आहे. आणि गांडूळ खत जे आहे ते साधारण 9 रुपये, 8 ते 9 रुपये किलोने बाजारात मिळतं. म्हणजे तुम्हाला जे आपल्याला बाहेरचं रासायनिक खताला जो आपण खर्च करतो, हे अगदी
फार कमी खर्चामध्ये हे तुम्हाला 600-700 किलो 2 महिन्यामध्ये तयार होतं. तेव्हा प्रत्येकाने किमान एक बेड हे आपल्या शेतामध्ये केलंच पाहिजे. जर आपल्याकडे शेणखत नसेल तर एक ट्रॅक्टर शेणखत विकत घ्या. साधारण 3,500 ते 4,000मध्ये एक ट्रॅक्टर शेणखत येतं. आणि भुसा, पाला, पाचोळा हा आपल्या शेतामध्ये पडलेला असतो. त्याला जर वापरतो आपण 2 थर आपण पाचोळ्यात किंवा ह्याचेच देतो आपण, आणि 2च थर आपण ह्याचे देतो शेणखताचे. त्यामुळं हे काही फार कॉस्टली हे नाही आहे. पण तुम्हाला 2 महिन्यामध्ये जे काही खत मिळेल ते खूप चांगल्या पद्धतीचं ऑर्गॅनिक खत मिळेल, की जे की तुमच्या बागेला अत्यंत उपयुक्त असेल. तेव्हा मी प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती करत, किमान एक बेड आपल्या बागेमध्ये. आता ही माझी जवळजवळ 700 झाडाची आंब्याची बाग आहे, बघू शकता. आणि त्याला मी हे वर्मी कंपोस्ट किंवा कोंबडी खत याच्या व्यतिरिक्त दुसरं खत गेली 4 वर्ष वापरतच नाही. टोटल ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक आपण करतो. जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.